हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गणेश कुंभार यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे शिवजयंती। तर शिवजयंती निमित्त तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, तो जो राजा होता त्या राजाने काय केलं, स्वतःचा विचार न करता ठीक आहे ना, सर्व जनता सुखी व्हावी यासाठी मुघलांसोबत त्यांनी काय केलं बेटा, किंवा अदर जे काही परकीय राज्यकर्ते होते का, परकीयांनी जे महाराष्ट्रामध्ये किंवा अदर भारतामध्ये जे काही माजवण लावलं होतं त्याच्या विरुद्ध लढा दिला। तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा बेटा काही प्रॉब्लेम्स आहेत, आणि ते प्रॉब्लेम म्हणजे काय, तर पहिला बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो एक आपल्यासाठी प्रश्न आहे। ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्यावर सुद्धा काम केलं, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या बेरोजगारीसाठी आपल्या विरुद्ध काय करायचंय, लढा द्यायचा आहे बेटा, ठीक आहे ना। तर त्यासाठी आज माझा फर्स्ट टाइम आज मी स्वराज्य इन्स्टिट्यूटची ओपनिंग करत आहे, ती सुद्धा तुमच्या पहिल्या बॅच पासून आपण काय करत आहे, ओपनिंग करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे, हा जो मी लॉन्च करत आहे फक्त आणि फक्त प्युअर मराठीमध्ये, कारण की महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे मुलं आहेत की जे रेल्वेसाठी ग्रुप सी आणि डी किंवा अदर जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत ज्यामध्ये विज्ञान मराठीमध्ये असतो किंवा असतो इंग्लिशमध्ये, पण आपल्या इकडच्या मुलांना मराठीवर जरा जास्त प्रेम असतं, इंग्लिश समजत नाही, हिंदीचे शब्द समजत नाही, तर अशा पोरांसाठी आपण प्युअर मराठीमध्ये बेटा हा काय करणार आहे, कोर्स लॉन्च करणार आहे। तर सर याची नेमकी खासियत काय असेल, यामध्ये तुम्ही आम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार, तर जे मी प्रोव्हाइड करणार तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर पहिला मुद्दा ठीक आहे ना, संपूर्ण विज्ञान तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, ते पण लाईव्ह असेल, ठीक आहे ना, फेस टू फेस तुम्ही मला क्वेश्चनिंग करू शकणार, ह्या सगळ्या मुद्दे आपण याच्यामध्ये पाहणार आहे। सेकंड नंबरला त्याआधी लागणार पूर्ण विज्ञान। तर विज्ञानामध्ये काय काय येतं, तर विज्ञानामध्ये आपल्याला जो पॉईंट शिकायचा आहे, यामध्ये विज्ञानामध्ये काय काय येतं, तर यामध्ये पहिला येतं बेटा तुम्हाला ज्याला म्हणतो आपण रसायनशास्त्र, ठीक आहे ना, रसायनशास्त्र हा पॉइंट आपण काय करणार, याच्यामध्ये डिस्कस करणार आहे, पूर्ण हा सिलेबस आपण पाहणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये असते भौतिकशास्त्र, काय येतं याच्यामध्ये, भौतिकशास्त्र हा एक पॉइंट याच्यामध्ये येत असतो, हाही आपण काय करणार, डिस्कस करणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो, ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो, हा जीवशास्त्र सुद्धा आपण काय करणार याच्यामध्ये डिस्कस करणार आहे, ठीक आहे ना। हे इतक्या गोष्टी मी तुम्हाला काय करणार, प्रोव्हाइड करणार, पूर्ण सिलेबस जेवढं काही ल्युसेंट पब्लिकेशन आहे, जे काही इंग्लिशमध्ये बुक आहे आणि हिंदीमध्ये बुक आहे, ते जसंच्या तसं मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि डिटेलमध्ये देणार आहे, ठीक आहे ना। हा पूर्ण सिलेबस हे झाल्याच्या नंतर या प्रत्येक लेक्चरचे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, त्या नोट्स माझ्या हँड रिटन असतील, मी हाताने लिहिलेल्या असतील, त्या सगळ्या नोट्स तुम्हाला काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील पीडीएफच्या फॉर्ममध्ये। तुम्हाला वाटलं सर लिहून घ्यायचं, तुम्ही लिहून घेऊ शकता, तुम्हाला असं वाटलं सर प्रिंट मारायचं, तुम्ही प्रिंट आउट पण मारू शकता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये, हा तुम्हाला मी कंडिशन प्रोव्हाइड करणार आहे। सेकंड नंबरला याच बरोबर आपण काय करणार, ठीक आहे ना, जेवढे काही एमसीक्यू क्वेश्चन असतील, याच्यावर आलेले जेवढे काही प्रश्न तुम्हाला आतापर्यंत पेपरमध्ये आलेले असतील, ठीक आहे ना, त्या पॉइंटवर येणारे संभाव्य क्वेश्चन ते मी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे, नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये। पण आतापर्यंत सर मागे आलेले प्रश्न यांच्याबद्दल काय, याचं काय, तर त्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो। तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला ते प्रश्न सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, सगळे नोट्स मध्ये इन्क्लूड केलेले असतील, आणि तो प्रत्येक क्वेश्चन टॉपिक झाल्याच्या नंतर आपण इथे क्लासमध्ये डिस्कस सुद्धा करणार आहे, ठीक आहे ना, क्लासमध्ये सुद्धा आपण त्याला काय करणार आहे, डिस्कस करणार आहे, हे त्यामध्ये असलेले काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। 3 नंबरला ठीक आहे ना, प्रत्येक शनिवार किंवा रविवारला, आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असेल, ठीक आहे ना। एकूण जर त्यामध्ये 25 क्वेश्चन जर असतील तर आपण करणार काय, टेस्ट घेणार आपण 30 क्वेश्चनची, किती क्वेश्चनची, 30 क्वेश्चनची आपण टेस्ट घेणार आहे, त्यापैकी एनी तुम्ही 25 सॉल्व्ह करू शकता, अशी आपण त्यामध्ये ऑप्शनिंग ठेवणार आहे, ठीक आहे ना। त्या टेस्टचे तुम्हाला आन्सर वगैरे तेव्हाच दिले जातील, त्याबद्दल कोणत्या प्रकारचा दुमत नाही, त्याबद्दल कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे तुम्हाला, ठीक आहे ना। या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण सिलेबसला काय करणार, रन करणार आहे, ठीक आहे। आपण जून महिना धरून जर चाललो, ठीक आहे ना, तर पूर्ण सिलेबस तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, ठीक आहे ना, याला एकूण तुम्ही 45 डेज धरून चला, याला तुम्ही एकूण 45 डेज धरून चला, याला तुम्ही एकूण 45 डेज धरून चला, ठीक आहे ना। 90 जवळपास 135 दिवसामध्ये आपला सिलेबस पूर्ण कंप्लीट केला जाईल, ठीक आहे ना। 135 दिवस धरून चला, किंवा सरळ 1.5 महिना धरून चला, ठीक आहे ना, सॉरी 150 दिवस धरून, सॉरी 1.5 महिना नाहीये, 150 दिवस तुम्ही धरून चला, ठीक आहे ना। इतक्या दिवसामध्ये आपण काय करणार बाळांनो, पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे, ठीक आहे ना। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 5 महिन्यामध्ये, जरी अजून 6 महिन्याचा कोर्स असेल तर 5 महिन्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर तुम्हाला लाईव्ह क्लास दिले जाते, एकूण एक गोष्ट तुम्हाला पाहिली जाईल, ठीक आहे। आता म्हणसाल की सर सगळा काही मुद्दा येऊन टेकतो फीसवर, एकूण तुम्ही फीस किती घेणार आहात, ठीक आहे ना। तर कोर्सची माझी तशी फीज आहे बेटा 999 रुपीज,
किती आहे 999 रुपीज. पण जर तुम्ही येत्या 2 दिवसामध्ये जर तुम्ही कोर्स जर घेतला, परचेस जर केला, तर तुम्हाला फी लागणार फक्त आणि फक्त 555 रुपीज. किती रुपीज लागणार आहे फीस तुम्हाला? फक्त आणि फक्त 555 रुपीज. ठीक आहे ना. ही ऑफर असेल, ही ऑफर आहे शिवजयंती निमित्त. ही आहे ऑफर शिवजयंती निमित्त. ठीक आहे. 2 दिवसापर्यंत व्हॅलिड आहे, आज आणि उद्यासाठी. ठीक आहे ना. आणि त्यानंतर जर तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे ना. व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल, कॉल केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. 77 73 99 11 45. ठीक आहे. आणि आज रात्रीपासून, आजच्याच रात्रीपासून, आजची जी डेट आहे, आजची शिवजयंती आहे 19 फेब्रुवारी. आजच्या क्लासपासून, आजपासून आपण काय करणार, सिलेबस चालू करणार आहे. ठीक आहे ना. आपण सुरुवात करणार केमिस्ट्री पासून, एकदम बेसिक पासून. एकदम बेसिक. नेमका केमिस्ट्री काय आहे, केमिस्ट्रीमध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत, कोणता सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे, एकूण एक गोष्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे. त्या याची सर्वांनी खात्री घ्या. आणि तुमचं एकच काम आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे ना. कारण की राजांनी जे काम केलं फक्त स्वतःसाठी कधीच नाही केलं, स्वतःचा विचार कधीच नाही केला. त्यांनी सुद्धा पाहिलं की से तो राज्य व्हावे तो श्रींची इच्छा. त्यांनी स्वतःसाठी न जगता ते जनतेसाठी जगले, म्हणून त्याचं जानता राजा पडण्यात आलं. ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या हे मॅक्सिमम पोरांपर्यंत शेअर करा. खूप जणांना गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना. कारण की दोन टाइमची जेवायसाठी, 2 टाइमचा पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत आहे. तुम्ही सुद्धा मेहनत करत आहात. तर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये कळेल अशा भाषेमध्ये शिकवलं जाईल, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. नाही कळत तर तुमच्या एकूण लगे डायरेक्ट. कारण की मी सुद्धा सांगतो मुलांनो की त्याच लेवलमधून आम्ही सुद्धा गेलेलो आहे. आम्ही काही खूप मोठे घरचे नाही आहेत. ठीक आहे ना. पण कंडिशन सांगतो तुम्हाला एकूण काय म्हणतो त्याला, बॉटमच्या लेवलपासून, ज्याला सर की मला हे शब्द कळत नाही, त्या शब्दाच्या अर्थापासून तर तुम्हाला टॉप लेवलपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न 100% असेल विद्यार्थी मित्रांनो माझा. ठीक आहे. तर मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. धन्यवाद. थांबवत आपण इथे. थँक्यू सो मच.